हायवेने प्रवास करीत असताना स्पीडची मर्यादा ओलांडत असाल तर तुमच्यासाठी हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे, कारण तुम्ही स्पीडची मर्यादा ओलांडली तर तुमच्यावर स्पीड गनची नजर असणार आहे। प्रवास करीत असताना वेगाची मर्यादा ओलांडत असाल तर तुमच्या वाहनाची वेग मर्यादा स्पीड गनच्या माध्यमातून तपासली जाते आणि तुम्ही जर वेगाची मर्यादा ओलांडली असेल तर तुमच्या वाहनाचा डेटा कॅप्चर केला जातो आणि वाहनावर ऑनलाईन फाईन देखील नोंदवला जातो। हायवेने प्रवास करीत असताना वेगाची मर्यादा ही मर्यादितच असावी लागते। शासनाने घालून दिलेल्या नियमानुसार रस्त्याच्या प्रतवारीनुसार वेग मर्यादा ठरलेली असते आणि वेग मर्यादेचे पालन करण्यात यावे यासाठी महाराष्ट्र हायवे स्टेट पोलिसांच्या वतीने स्पीड गनच्या माध्यमातून वाहनांच्या वेगावर नजर ठेवली जाते। नमस्कार, मी API निशिकांत भागवत शिंदे, महामार्ग पोलीस मदत केंद्र धाराशिव येडशी। महामार्गावरती प्रवास करीत असताना जी वाहने वेगाची मर्यादा ओलांडतात त्यांच्यावर आमच्या इंटरसेप्टर वाहनाची करडी नजर असते। इंटरसेप्टर वाहन म्हणजे आमच्याकडे जे इर्टिका आहे त्याच्यामध्ये आम्ही एक स्पीड गन बसवलेली आहे, जे की महामार्गावरती जे वाहतुकीच्या नियमाचं पालन करत नाहीत, वेग मर्यादा ओलांडतात, त्यांच्यावर ऑनलाईन पद्धतीने फाईन केला जातो। त्यामुळे वाहन चालकांनी महामार्गावर प्रवास करीत असताना वाहतुकीच्या नियमाचे पालन करावे। चारचाकी, दुचाकी, जड वाहने यांना महामार्गावरती प्रवास करताना वेगवेगळी वेग मर्यादा आहे, त्यासंबंधी महामार्गावरती वेग मर्यादेचे बोर्ड लावलेले आहेत, त्याचे पालन करून सर्व वाहन चालकांनी वेग मर्यादा ओलांडू नये व वाहतुकीच्या नियमाचे पालन करावे। महामार्गावरती व्यवस्थित वेग मर्यादा जी ठरवून दिलेली आहे त्या पद्धतीने वाहन चालवून प्रवास करावा व वाहतुकीच्या नियमाचे पालन करावे। धन्यवाद। जर तुम्ही मोटारसायकल चालवत असाल आणि तुम्ही हेल्मेट लावलेले नसेल तर तुमच्यावर देखील ऑनलाईन फाईन नोंदवला जाऊ शकतो। त्यामुळे हायवेने प्रवास करीत असताना वेग मर्यादा त्याचबरोबर शासनाच्या नियमांचे पालन करणे गरजेचे आहे।